काल परवा महाराष्ट्राच्या सांगली जिल्ह्यामध्ये एक दुःखद घटना घडली। एका मुख्याध्यापक बापाने आपल्या मुलीला नीट एक्झाम मध्ये अपेक्षित स्कोर न आल्यामुळे मारहाण केली आणि त्या मारहाणीमध्ये त्या मुलीचा मृत्यू झाला। घटना अत्यंत दुर्दैवी होती। म्हणजे अशा घटना का घडतात किंवा अशा घटना कशामुळे घडतात, तर बेसिकली अशा घटनांच्या पाठीमागे दोन कारण असतात। त्यातलं पहिलं कारण असं आहे की जेई, नीट सारख्या नॅशनल लेवलच्या कॉम्पिटिटिव्ह एक्झामचं प्रिपरेशन करत असताना पालकांना आणि विद्यार्थ्यांना अशा एक्झामची डेप्थ आणि डिफिकल्टी लेवल माहिती नसते। मग पालक आपल्या मुलांकडून अवास्तव अपेक्षा ठेवतात आणि त्या अपेक्षा पूर्ण न झाल्यामुळे पालकांकडून अशी पावलं उचलली जातात। जरी तुमच्या मुलाला 10वी मध्ये 90, 92, 95 किंवा 97% असतील, तरी सुद्धा तुमचा मुलगा अशा नॅशनल लेवलच्या एक्झाम क्रॅक करेल याची कोणतीही गॅरंटी नाही। त्यामुळे पालकांनी काही गोष्टी वास्तवामध्ये राहून समजून घ्यायला हवे। हे पहिलं कारण आहे। दुसरं कारण असं आहे की पालकांनी बघितलेली स्वप्न आणि मुलांची कुवत यांचा ताळमेळ नसतो। बऱ्याचदा असं होतं की पालक आपली राहिलेली अर्धवट स्वप्न आपल्या मुलांमध्ये बघत असतात। स्वप्न बघायला हरकत नाही, जरूर स्वप्न बघायला हवी, पण ही स्वप्न बघत असताना आपल्या मुलांची कुवत ही चेक करणं गरजेचं आहे। जर आपल्या मुलांची कुवतच नसेल तर तुम्ही बघितलेली स्वप्न तुमची मुलं कधीच पूर्ण करू शकत नाही। त्यामुळं मुलांची कुवत बघूनच पालकांनी स्वप्न बघायला हवी। मुलांनी प्रामाणिकपणे त्याच्यावरती काम करायला हवं। स्वप्न पूर्ण झाली, व्हेरी गुड। समजा स्वप्न अर्धवट पूर्ण झाली किंवा पूर्णच नाही झाली, तर पालकांनी अशा केसमध्ये मुलांना समजून घ्यायला हवं। महाराष्ट्रातील सर्व पालकांना मी एक विनंती करतो की जेव्हा तुम्ही कोणत्याही एक्झामचं प्रिपरेशन स्टार्ट करता तेव्हा त्या एक्झामची डिफिकल्टी लेवल समजून घ्या, डेप्थ समजून घ्या, आपल्या मुलाची कुवत समजून घ्या आणि त्याच्यानंतर मग मुलांना सेंटरला ठेवून स्वप्न बघायला सुरुवात करा। जर तुम्ही मुलांची कुवत न बघता त्यांच्यावरती जर तुम्ही स्वप्न लादत असाल तर महाराष्ट्रामध्ये अशा घटना वारंवार घडताना तुम्हाला दिसतील।